मित्रांनो, MHCET 2026चं रजिस्ट्रेशन आता लवकरच सुरू होईल. पण त्याआधी आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलने रजिस्ट्रेशनसाठी 3 मेजर चेंजेस केलेले आहेत. आणि ते 3 मेजर चेंजेस डॉक्युमेंट रिलेटेड असतील. त्यामुळे आपल्याला आधीच डॉक्युमेंट्स हे तयार ठेवावे लागतील. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन ही YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि महाराष्ट्र सीईटी सेलने एक ऑफिशियल नोटीस काढलेली आहे. त्यामध्ये मोठे 3 बदल केलेले आहेत. 3 डॉक्युमेंट्स नवीन आपल्याला ऍड करायचे आहेत. आता यासाठी टाइम खूप लागणार आहे. कसं करायचंय, कोणते 3 बदल असतील, या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याकडे वेगवेगळ्या सीईटी एक्झाम्स आहेत, लाईक पीसीपी सीईटी, पीसीएम सीईटी, नर्सिंग सीईटी, असे वेगवेगळे सीईटी एक्झाम आहेत. आणि त्या प्रत्येक सीईटीच्या एक्झामसाठी हे 3 मेजर चेंजेस हे ग्राह्य धरले जातील. आता या सगळ्या सीईटीच्या एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्याकडे कोर्सेस देखील आहेत. पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी, नीट, जेईई असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. आणि त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होते येणाऱ्या 1 तारखेपासून. मित्रांनो, नवीन वर्षाचं छान रिझोल्युशन करा आणि आपली बॅच जॉईन करा, कारण 1 तारखेपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुमची तयारी चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज आहेत, त्यामध्ये फुल सिलेबस असतील, चॅप्टर वाईज असतील. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे, रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स आहेत, त्यासोबतच काउन्सिलिंग आहे, मेंटरशिप आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहेत. आता जर तुम्हाला हे 5ही कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याची प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. ही असेल कॉम्बो कोर्सची प्राइस. यामध्ये 5 कोर्सेस मिळतील. आणि जर सिंगल घ्यायचा असेल तशी देखील आपल्याकडे फॅसिलिटी आहे, तर तो मिळेल तुम्हाला फक्त 5,000 रुपयामध्ये. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्यासोबतच किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोरील इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. आता पाहूयात आपण ऑफिशियल नोटीस. महाराष्ट्र सीईटीची सेल आहे, पहा इथं तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईट वरती आलात, त्याच्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं. इथे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन दिसतील. या पहिल्या नोटिफिकेशन वरती जर तुम्ही ओपन केलात तर इथे आपल्याला नवीन नोटीस दिसेल. एक्झॅक्टली काय आहे पहा, इथे शो होतीये 22 तारखेला, म्हणजे परवाच ही नोटीस आलेली आहे, दिसतंय. आता यामध्ये काय सांगितलंय पहा. The CET cell intends to make Aadhaar and APAR mandatory for all candidates registering for the CET 2026. आता आपल्याला सांगितलेलं आहे, सो सगळ्यांकडे अपार आयडी असली पाहिजे. अपार आयडी काय असते तर सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. फर्स्ट रूल म्हणजे आता मित्रांनो, असं नाही की हे 3 डॉक्युमेंट्स दिले म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल, असं अजिबात नाहीये. जे रेग्युलर डॉक्युमेंट्स असतात, जसं की आधार कार्ड, डोमासाईल, इन्कम सर्टिफिकेट वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, फिटनेस सर्टिफिकेट, तर ते कंपल्सरी लागेलच. तुम्हाला जर माहिती नसतील रजिस्ट्रेशनसाठी कोणते वेगळे डॉक्युमेंट्स लागतात तर मला कमेंट करा. मी त्यावरती देखील एक नवीन व्हिडिओ करेल, म्हणजे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स देखील कळतील. पण जे रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत ते कंपल्सरी लागतीलच. त्यासोबतच तुम्हाला आधार कार्ड मध्ये पहिली गोष्ट आहे, आधार कार्ड अपडेट करा, व्हेरीफाय करा की ते गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. नावाची स्पेलिंग असो, डेट ऑफ बर्थ, लेटेस्ट फोटोग्राफ करा, अपडेट करा तुमच्या आधार कार्डला. ऍड्रेस चेंज झाला असेल तर तो अपडेट करा. वडिलांचं नाव, मोबाईल नंबर लिंक टू आधार. आता आणि मोबाईल नंबर आहे तो ऍक्टिव्ह फोन नंबर पाहिजे, जो बँक खात्याशी सुद्धा लिंक असेल. ओके. आता हे झाले सगळे आधार रिलेटेड आपल्याला चेंजेस करावेच लागतील, गरजेचं आहे. नंतर आहे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, म्हणजेच अपार. एवढा वेळ आपण बोलतोय की अपार आयडी. अपार आयडी काय असते तर ही एक 12 डिजिटची एक आयडी असते.
आता त्या थ्रू तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डिजिटली स्टोअर होणार आहेत. मग ते आधार कार्ड असो किंवा बाकीचे 10वी-12वीची मार्कशीट, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ते स्टोअर होतील. ओके. हे कसं काढायचं हे जर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला कमेंट डाऊन करा. मी त्याच्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ बनवेल. त्यानंतर आपण दोघी मिळून आपली अपार आय डी काढूया. काही नाही, सिंपल प्रोसेस आहे. डिजिटल लॉकर वरती जाऊन तुमची अपार आय डी काढायची आहे. ओके. हा झाला सेकंड रूल. आपण 3 रूल बद्दल बोलतोय. थर्ड रूल आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अँड ऑर युनिक डिसॅबिलिटी आय डी फॉर पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट. जे स्टुडंट्स ऍप्लिकेबल असतील, ज्यांच्याकडे डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट मॅन्डेटरी आहे. त्यांना युनिक डिसॅबिलिटी आय डी लागेल, UDID कार्ड. It is mandatory for PWD candidates to upload a disability certificate issued by the competent. समजलं? त्याच्यानंतर याच्यामध्ये तेच गोष्ट आहे, पीडब्ल्यूडी स्टुडंटसाठीच आहे, जे इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी. ओके. PWD candidates who are eligible to opt for scribes must submit details of 2 scribes at the time of online application. जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कराल त्या टाइमलाच या गोष्टी अपलोड करायच्या. नेम, आधार कार्ड प्रत्येक स्क्राईबचं. ओके. रिसेंट फोटोग्राफ, बोनासाइड सर्टिफिकेट इश्यू बाय द इन्स्टिट्यूशन, हायस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जो नवीन रूल आहे अपार आयडीचा तो खूप महत्वाचा आहे. रजिस्ट्रेशनच्या पुढे पुढे तुम्ही अपार आयडी क्रिएट करायला जाल, गोंधळून जाल, यासाठी आधी सांगतेय की आत्ताच तुमच्या अपार आयडी काढा. जर माहिती नसेल कसं बनवायचं, मला व्हिडिओ कॉल कमेंट करा. मी तुम्हाला डिटेलमध्ये अपार आयडी कशी तयार करायची हे देखील सांगेल. यासोबतच मला कमेंट करून हे देखील सांगा की तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय. म्हणजे PCB CET, नर्सिंग CET और PCM CET, नीट, JEE, कुठल्याही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं आणि मित्रांनो, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आपला जो कोर्स आहे तो लवकर जॉईन करा. त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो. आता तुम्हाला इथे मी व्हिडिओ थ्रू सांगते, पण तिथे पर्सनल गायडन्स देऊन सुद्धा सांगते की जे पण चेंजेस असतात ते सगळ्या गोष्टी आपण लेक्चरमध्ये डिस्कस करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय.